आपली आई मेल्यानंतर तुम्ही आम्ही लोक आईच्या नावाने श्राद्ध करतो, पिंडदान करतो. आपला बाप मेल्यानंतर बापाच्या नावाने श्राद्ध करतो. पण आई आणि बापा एवढेच उपकार करणारे काही असणारे जनावर आपल्या गोठ्यामध्ये असतात. आई एवढेच उपकार आपल्यावरती असतात, गायीचे उपकार. मी तर असं म्हणेन आईपेक्षा देखील जास्त उपकार गायीचे आपल्यावर आहेत. आपण शेतकरी सगळे कुटुंबातले माणसं आहेत, गायीचे उपकार एवढेच आपल्यावर आहे का? आपली आई 2.5-3 वर्षापर्यंत आपण लहान असताना तिच्या काळजाचं दूध पाजून आईने आपलं शरीर पोषित केलं. आपल्या प्रत्येकाचं शरीर हे आईच्या दुधाने पोषित झालोत आपण. त्या आईच्या दुधाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपली माय मेल्यानंतर माईच्या नावाने आपण पिंडदान करतो. आई तरी 2.5-3 वर्ष 2 वर्ष, पण गाय आपण जन्माला आल्यापासून ती मरेपर्यंत आपल्याला दूध देते ना, आपलं संपूर्ण कुटुंब पोषित करते ती गाय. अरे आई मेल्यानंतर पिंडदान आहे, पण गाय मेल्यानंतर पिंडदान करतं का कोणी? पिंडदानाचं सोडा, गाय मेल्यानंतर तिचा अंत्यविधी देखील चांगला करत नाहीत आपल्यातले काही माणसं. गाय मेली की कुठेतरी रस्त्याच्या कडेला कोल्ह्या कुत्र्याला खाण्याकरता टाकून देतात माणसं. तिला पुरत पण नाहीत, जेसीबी आणून किंवा खड्डा खांदून नाहीत पुरत. कोल्ह्या कुत्र्याला खाण्याकरता तुम्ही आम्ही लोक त्या गायीला सोडतो, पण तसं करू नये. गायीचे उपकार आईपेक्षाही श्रेष्ठ आहेत.